तर महत्त्वाची बातमी महाराष्ट्रासाठी, सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट आणि 2 जागा ठाकरे गट लढणार। मिरज आणि खानापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ ठाकरे गट लढणार। जे झालं ते विसरून एकजुटीनं कामाला लागा। ठाकरेंकडून विश्वजित कदम आणि विशाल पाटील सोबतच चंद्रहार पाटलांना सुद्धा कानमंत्र देण्यात आलाय। तर सांगलीसाठी आता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। कुठे काय चूक झाली तर मनात डूक ठेवून धरून ठेवणारा मी काय नाहीये। त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला। भले आम्ही वेगळे लढलो, माझा चंद्रहार पराभूत झाला त्याचं शल्य आहेच, पण भाजपा जिंकला नाही। आणि आता विशाल सुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल, आम्ही सुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय